नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 13 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, इंडसइंड बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव आनंद यांची। यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी आपल्या भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन दिले? तर सारनाथ या। यानंतर पुढील प्रश्न, तर पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर अडेमोला अडेनले यांना मिळालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यात आणण्यात आले? तर नागालँड। यानंतर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केले? तर हेपॅटायटिस डी या। यानंतर रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले आहे? तर आनंद नाग हे। यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 10 ऑगस्ट रोजी। यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या भारतातील पहिले AI चलित शिक्षण ॲप्लिकेशन नुकतेच कोणी लॉन्च केले आहे? तर IIT पलक्कड यांनी। यानंतर खेरथल तिजारा जिल्हा कोणत्या राज्यात आहे, ज्याचे नाव बदलून भर्तृहरीनगर असे करण्यात आले? तर राजस्थान या। यानंतर आंतरराष्ट्रीय विस्लाव मॅनियाक मेमोरियल इव्हेंटमध्ये कोणी सुवर्ण पदक नुकतेच जिंकले आहे? तर अनुराणी यांनी। यानंतर क्षमता बांधणी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्रीमती S राधा चौहान यांची। यानंतर गाझा ताब्यात घेण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली? तर इस्रायल या। यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली? तर माथेरान महाराष्ट्र। यानंतर काबायानोने अलीकडेच आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो सर केले आहे, तर तो कोणत्या राज्यातील गिर्यारोहक आहे? तर तो आहे अरुणाचल प्रदेश या। यानंतर खालीलपैकी कोणाची अलीकडेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजेच BARC इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे गौरव बनर्जी, लक्षात ठेवा। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही किती किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 881 किलोमीटर। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे एकूण अंतर 881 किलोमीटर असून ती आपल्या महाराष्ट्रातील पहिली लांब पल्ल्याची वंदे भारत आहे। यानंतर प्रवास कालावधी अंदाजे 9 तास असून मार्गामध्ये नाशिक, मनमाड, दौंड यांसारखी महत्त्वाची स्थानके देखील आहेत आणि उच्च वेग क्षमता, आधुनिक सुरक्षा आणि 100% स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर यामुळे या प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झालेला आहे। तर यानंतर स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण। तर पहिली वंदे भारत 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी मध्ये धावली आणि निर्माता तर ICF म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई आणि भारतीय रेल्वेची स्थापना झाली 1853 मध्ये। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा ही माहिती। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच आपल्या भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे, तर त्या ट्रेनचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तर त्या ट्रेनचे नाव आहे रुद्रास्त। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर रुद्रास्त ही 3.5 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची आणि हजारो टन क्षमतेची मालवाहू ट्रेन आहे। तर अनेक इंजिनांनी एकत्रित चालवली जाणारी ही ट्रेन कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माल वाहून नेऊ शकते। तर ही ट्रेन आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या योजनेचा महत्त्वाचा टप्पा आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहूयात आपण या प्रश्नाचे। तर भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये। विशेष फ्रेट
कॉरिडॉर, मालवाहतूक गाड्यांसाठी स्वातंत्र्य ट्रॅक आणि पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे मध्ये धावली. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मंगळुरू हे शहर. कोणते शहर? तर मंगळुरू हे शहर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मंगळुरू हे कमी गुन्हेगारी दर, उत्तम पोलीस व्यवस्थापन आणि नागरिकांचा सुरक्षिततेवरील विश्वास यामुळे भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून निवडले गेले आहे. तर या यादीमध्ये पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेचा विचार केला जातो. तर यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर विद्यार्थी मित्रांनो, मंगळुरू हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये. आणि कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे सिद्धरामय्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतीय सैनिकांसाठी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केले? तर याचे योग्य उत्तर आहे शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सिंदूर महारक्तदान उपक्रम हा भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करण्याचा मोठा उपक्रम आहे. तर शिवसेना, एकनाथ शिंदे गट कार्यकर्त्यांनी श्रीनगर येथे जाऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. तर हा उपक्रम देश सेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेला आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 100 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर 100 लाईक पूर्ण करा. आणि तुम्हा सर्वांसाठी मी व्हिडिओच्या शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. त्यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 12 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर आंतरराष्ट्रीय युवा दिवस युवकांच्या समस्या, त्यांच्या हक्क, संधी आणि समाजातील योगदान यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. तर संयुक्त राष्ट्रांनी 1999 मध्ये याची घोषणा केली होती. तर प्रत्येक वर्षी यासाठी वेगळी थीम असते. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर UN ची स्थापना झाली 1945 मध्ये. मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिकामध्ये आहे. आणि यानंतर पुढील प्रश्न, तर अंडर 19 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 14 पदके जिंकली आहेत. किती? तर 14 पदके. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 14 पदके जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर यामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी सर्व प्रकारची पदके होती. तर भारतीय बॉक्सिंग अकादमीचे प्रशिक्षण आणि युवा खेळाडूंचा दमदार खेळ यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. तर स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे मुद्दे. तर भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना 1949 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील पहिली स्वदेशी मलेरिया विरोधी लस ॲडफ्लॅक्सिवॅक्स कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ICMR या. कोणत्या? तर ICMR या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडफ्लॅक्सिवॅक्स ही प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम मलेरिया परजीवीपासून संरक्षण देणारी पहिली स्वदेशी लस आहे. तर ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हणजेच ICMR ने विकसित केलेली असून देशातील मलेरिया निर्मूलन मोहिमेमध्ये महत्त्वाचा एक टप्पा आहे. तर स्टॅटिक जीकेचा महत्त्वाचा मुद्दा. तर ICMR ची स्थापना 1911 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर 2025च्या कॅनेडियन ओपन मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, व्हिक्टोरिया म्बोको यांनी जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कॅनडाच्या व्हिक्टोरिया म्बोकोने उत्कृष्ट प्रदर्शन करत 2025 कॅनेडियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तर ही तिच्या करिअरमधील मोठी ग्रँड स्लॅम विजयासारखी ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. तर स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे मुद्दे. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅनेडियन ओपन हा WTA व ATP टेनिस स्पर्धेचा एक भाग आहे. तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा. यानंतर पुढील प्रश्न, तर MS स्वामीनाथन
द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रियबंदा जयकुमार यांनी लिहिले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हे पुस्तक आपल्या भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या जीवनावर आधारित आहे. तर यामध्ये त्यांच्या संशोधन कार्याची, शेतकऱ्यांसाठी केलेल्या योगदानाची आणि भारतातील अन्न सुरक्षा साध्य करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. तर स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे मुद्दे. तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक मानले जातात आणि त्यांचा जन्म 1925 मध्ये झाला आणि त्यांचे निधन झाले 2023 मध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा. तर आपल्या भारतातील सर्वात तरुण FIDE मानांकित महिला बुद्धिबळपटू कोण बनलेली आहे नुकतीच? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अरिणी लोहाटी बनली आहे. कोण आहे? तर अरिणी लोहाटी. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर अरिणी ही देशातील सर्वात तरुण FIDE रेटेड महिला बुद्धिबळपटू बनलेली आहे. तर 19/9/2019 रोजी जन्म घेतलेली आणि दिल्लीची रहिवासी असलेली अरिणीने मागील विक्रम धारकाला मागे टाकून हा विक्रम रचलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, FIDE म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ. स्थापना झाली 20 जुलै 1924 मध्ये. केव्हा? तर 20 जुलै 1924. आणि मुख्यालय लॉसने, स्वित्झर्लंड. सध्याचे अध्यक्ष अर्काडी ड्वरकोविच आणि उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाहीये. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.